हेमंत गोडसे उमेदवारी अर्ज भरताना देखील मी होतो. कामाला सुरुवात झाली आहे. येवल्यामध्ये भारती पवार यांच्यासाठी मी आज बैठक घेत आहे. 400 कंटेनर उभे आहेत. मला देखील कळले आहे. सरकारने यावर लवकर निर्णय घेतला पाहिजे. छगन भुजबळ माहितीचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रचारात छगन भुजबळ सहभागी होतील. वेळ कमी असेल तरी मी याआधी देखील मतदारसंघात फिरून आलो आहे. छगन भुजबळ सहभागी झाल्याने मोठी ताकद मिळेल. राष्ट्रवादी 100% हेमंत गोडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी नाशिकमधील दोन्ही जागा निवडून आणू. कुठे आता मी चाललो येवल्यामध्ये, मीटिंगच आहे माझी भारतीताईसाठी. आता मी काय तो आता हे यांच्याबरोबर का प्रत्येक ठिकाणी मी नाही जाऊ शकणार ना. काय आमचे कार्यकर्ते मला जिथे बोलवलं तिथे जाणार मी त्यांचं खरोखर म्हणजे काय वक्तव्य आहे ते मी काय स्वतः ऐकलेलं नाही, पण त्यांना असं वाटत असावं की वेगळं काहीतरी, म्हणजे आता नाहीतरी त्याने ती इंडिया किंवा काही ती एक फ्रंट उघडलेली आहेच. काय आता त्या संदर्भामध्ये मला स्वतःला वाटत नाही की प्रादेशिक पक्ष जे आहेत हे कुठेतरी विलीन होतील असं मला स्वतःला तरी वाटत नाही. प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे जे नेते आहेत, बंगाल असेल, ओडिशा असेल, का इतर काय असेल, ते आपापल्या शक्तीवर ताकदीवर त्याने जे आहे त्या ठिकाणी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे, सरकार बनवलेले आहे. पण साहेबांची जे आहे त्यांचा अनुभव मोठा आहे पवार साहेबांचा, आणि संपूर्ण देशामध्ये काय चालतं ते अनेक नेत्यांशी बोलत असतात. त्याच्यामुळे काय त्यांनी वक्तव्य केलं असेल म्हणून तर म्हटलं ते काय म्हणाले, काय नक्की काय, आणि ते म्हणतात त्यावेळेला काय अर्थ त्याचा काढायचा, तो प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काढत असतो. आता मी आदित्य ठाकरे काय म्हणत त्याच्यावर मी काय कॉमेंट करणार, कोण काय काय बोलतो. तुम्ही साहेबांबद्दल जे ते जनरल असो, पण राजकीय चित्र काहीतरी वेगळं होणार असा प्रकार होतं म्हणून त्याच्यावर बोल. बाकी आता प्रत्येकजण जे आहे हे कलगीतुरा अजून थोडे दिवस सुरू राहणार आहे. हा एक जण बोलणार, ते एक जण. तरी आता बरं झालं बारामतीची निवडणूक संपल्यामुळे, काय म्हणजे मला स्वतःला आनंद आहे की ही निवडणूक संपली ती बारामतीची. काय त्याच्यामुळे हे जे चाललं होतं बरेच दिवस आता नक्की थांबेल. अनेक वेळा भेट झालेली आहे आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, ज्या दिवशी त्यांचा अर्ज आपण दाखल केला त्या दिवशी पूर्ण त्यांच्या प्रचार मिरवणुकीमध्ये मी होतोच, फॉर्म भरताना सुद्धा होतो. परंतु आता एक उमेदवाराचा जे एक थोडंसं अशी एक प्रथा आहे की काही वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना कार्यालयामध्ये जाऊन भेटी देणं, त्याप्रमाणे ते आलेले होते. आणि आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला, युवा वगैरे सगळे, मागासवर्गीय जे आमचे जे काही फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत ते सगळे लोक होते, युवक वगैरे. आणि कामाला सुरुवात झालेली आहे आणि आता प्रचाराचा वेग आता वाढेल. महायुतीचे भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि म्हणून आज आपण त्यांची भेट घेऊन आपल्या सर्वच महायुतीच्या सर्वच जे मित्रपक्ष आहेत अशा सर्वच मित्रपक्षांच्या नेत्यांशी भेटून त्यांचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सहभागी व्हावं यासाठी आपण विनंती केलेली आणि त्यांनी तशा सूचना सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केल्या. मला असं वाटतं का जरी वेळ कमी असला तर आपण या अगोदर विद्यमान खासदार म्हणून जनतेपर्यंत गेली 10 वर्षापासून आहोत. आचारसंहितेच्या अगोदर देखील आपण विकास कामांच्या माध्यमातून संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये फिरून आलो होतो. म्हणून प्रचार महायुतीचं या ठिकाणी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे आणि RPI यांची ताकद देखील मोठी आहे आणि सर्वांनी एकत्रित काम केलं तर निश्चित मला असं वाटतं का त्या ठिकाणी यश मिळेल. मला असं वाटतं का भुजबळ साहेबांच्या सहभागी झाल्यानं निश्चितच एक मोठी ताकद आता या महायुतीला या ठिकाणी मिळालेली आणि आमचा विजय हा निश्चित त्या ठिकाणी सोपा होईल.